श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा कार्तिक क्रिएशन या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण ब्लाऊजला गोल गळ्यावरती पायपिंग लेस कशी लावायची तेही बघू शकता न चुकता. अगदी नवीन शिकणारे सुद्धा एकदम सहज किंवा सोप्या पद्धतीत शिकतील एवढी सोपी पद्धत आहे. तर आपल्याला बॅकने गळा कट करून घ्यायचा आहे. पाठीमागची उंची टाकून घेतली, त्याचबरोबर पाठीमागचा जो गळा रुंदी आहे ती टाकून घेतली 2 इंच. खालच्या साईडला 3 इंच घेतलं. त्या 3 इंच घेतल्यामुळे काय होतं, आपला गोल आकार छान असा ब्लाऊजला बसला जातो किंवा व्यवस्थित दिसतो. त्यामुळे 3 इंच खाली घ्यायचं मार्जिन. खूप छान असा डीप, जास्त डीप नाही पण मीडियम डीप गळा तयार होतो. तर बघू शकता सुंदर असा गोल गळा आपण कट करून घेतला. तर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं. तर आपल्याला पिनं लावून घ्यायचं. पिनं लावल्यामुळे ब्लाऊज पीस सरकत नाही. तर हे लावल्यानंतरच आपल्याला पायपिंग लेस आतमध्ये टाकून द्यायची. आतमध्ये टाकल्यामुळे काय होतं, आपल्याला ब्लाऊज घातल्यानंतर अजिबात खाज होत नाही. तर तुम्हाला म्हणजे तुमच्या कस्टमरना कशी आवडते हे तुम्ही म्हणजे बाहेरच्या साईडून सुद्धा लावू शकता. तर माझ्या कस्टमरना या प्रकारे आवडते तर मी या प्रकारे लावते. बघू शकता. यामुळे काय होतं, आपण ब्लाऊज घातला तरी अजिबात टोचल्यासारखं होत नाही. तर यासाठी मी ही पद्धत वापरते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता छान अशी पायपिंग लेस आपल्याला एकदम हळूवार पद्धतीने लावून घ्यायची. जर गडबड केली तर काय होतं, फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे हळूवार पद्धतीने पायपिंग लेस आपल्या अस्तरला आणि ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. एकदम हळूवार पद्धतीने लावायची म्हणजे गोट छान असा दिसला जातो आणि फिनिशिंगसुद्धा छान अशी दिसली जाते. बघू शकता याप्रमाणे मी लावून घेतली पायपिंग लेस. आणि आता आपल्याला अस्तरचा गळा कट केलेला आहे. तर ब्लाऊज पीसचा राहिलेला आहे. तर तो ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला कट करून गोल आकार छान असा देऊन घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला पायपिंग आपली एकदम छान अशी पाईपसारखी दिसतेच, त्याचबरोबर ओढली गेली पाहिजे बरोबर. आणि गळा छान असा गोल दिसला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, कट मारून घ्यायचे. बघू शकता पाव इंच आपलं मार्जिन असतं. पाव इंचामध्ये आपल्याला 1 इंचाच्या अंतरावरती कट मारून घ्यायचे. कट मारून घ्यायचे एकदम व्यवस्थित आणि हळूवार पद्धतीने कट्स मारा. कारण नवीन असाल तर कसं होतं, जास्त जर कट्स आपला गेला तर आपला ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते. पूर्ण अर्धा इंच जरी गेला तरी आपल्या ब्लाऊजचा गळा बिघडू शकतो, फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळं जेवढं तुम्ही मार्जिन ठेवलं तेवढाच कट्स मारा आणि तेही म्हणजे एकदम हळूवार पद्धतीने मारून घ्या. कट्स मारल्यानंतर आपल्याला बघू शकता या पद्धतीने छान असे आपल्याला व्यवस्थित हाताने छान प्रेस करून घ्यायचे म्हणजे खूप छान असा गोल राऊंड दिसला जातो. तर आता आपल्याला आतमधल्या साईडला तुम्ही दाबटीप मारत असाल तर मारू शकता. तर मी काय मारलेलं नाही. तर आपल्याला पायपिंग लेस तुम्हाला माहिती आहे अर्धा इंच असते. तर अर्धा इंचावरती सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, छान असा गोट आपला दिसला जातो. या पद्धतीने 2 टीप मारून घ्या. पायपिंग लेसच्या तिथेही मारून घ्या, त्याचबरोबर साईडला सुद्धा अशी छान अशी पायपिंग लेस तयार होते.